नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो राधाताईकडे. फायनली कन्फर्म म्हणजे कुठं आहेत काय ते तुम्हाला पण माहिती असेल, व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही त्यांचा. तर कारण की ही बाबा लागलाय घर विकायला, काय ते म्हणलं त्यांची राधाताईची गाठ तरी घेऊन यावं. बऱ्याच लोकांच्या कमेंट पण येत होत्या की दादा तुम्ही जा तिच्याकडे, तिला समजून आणा घरी. बघू, मी पण आता गेल्यावर प्रयत्न करतो त्यांना घरी आणायचा. बघतो काय येतात का नाहीत काहीतरी. म्हणजे मला तर वाटतं मला तर वाटतं त्यांनी 100% यायलाच पाहिजे. बरोबर का ना? तुम्ही तर त्यांचा व्हिडिओ बघितलाच असेल, घर काय लागलं तर कुठं काय करायला. तर तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो, सांगा बरं. एखाद्याच्या परपंचामध्ये आता मला पण असे आता ट्रोलिंग करणारे बरेच म्हणतील, आणि तिथं तू लाफाटल्या म्हणे चाललास का, तुला इतकं ते राहतात आहे पण एक वेळेस बोललेल्या. परत त्यांचा नवरा पण कसं असतं मित्रांनो, त्या राधाताईचे पण माणूस केला महत्त्व असतं. आणि राधाताई पण म्हणलेले बाबा झाले माझी चुकी, त्यांना पण नव्हतं बोलायचं पण रागाच्या भरात ते बोललेल्या. आणि त्यावेळेस मी पण काही मनावं नव्हतं घेतलं, त्यामुळं जाऊ द्या. तर आज चाल. आणि काय 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 म्हणत होते की बाबा तू तिथं जायच्या अगोदर व्हिडिओ कशाला काढत जातोय आणि काय. तर मित्रांनो, मी म्हणजे लगेच जाणार आहे त्यांच्या तिकडं, त्यामुळे ते काय असं म्हणजे मला तर वाटतं तिथून काय जाऊ शकत नाहीत असं वाटतंय मला. कारण का मी लगेच जाणार आहे त्यांच्या तिकडं आजच. मी कालच जाणार होतो पण काल जरा नाही गेलो, मला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळं काल काही मी गेलो नाही आणि मला वेळ पण नव्हता. तर आज म्हटलं जावं. आता हे राधाताईचं म्हणजे दाजी ती जर बोलले की बाबा कशाला गेलता तिकडं काय, तर मला काही फरक पडणार नाही. मी त्यांना समजवण्याचा पण प्रयत्न करणार आहे की तुम्ही घरी चला लेकरांसाठी. नाहीतर तुम्ही जर आणि इकडं तिकडं फिरला तर ही बाबा 100% घर विकणार म्हणजे विकणार. मी लिहून देतो बघा तुम्हाला. मी लय अशी चौकशी ती केली बरं का, आमच्या म्हणजे शेजारीच राहतो ना, त्यामुळं तर बघत होता गिऱ्हाईक ते बघत होता घराला. पण मी काय त्याला असं डायरेक्ट बोलू शकत नव्हतो ना, बाबा तुम्ही हे कशाला विकता काय. मी तर त्या दिवशीच्यापासून काय बोललोच नाही. पण असं बोलण्याचं म्हणजे मला वाटत होतं बोलावं बरं का, पण मी नाही बोललो. मी म्हटलं जर राधाताई येतं असत्या तर मी मध्ये पडलो असतो, पण ती काही येतं नाही त्यामुळं काय मी मध्ये पडू शकत नाही. तर त्यासाठी चाललोय मित्रांनो आम्ही राधाताईकडं. तर बघतो काय येतात का नाहीत. लय प्रयत्न करणार समजावण्याचा. तुम्हाला तिथं गेलं ना तर व्हिडिओच्या मार्फत समजलंच. लय प्रयत्न करणार मग येण्याचा. काय काय नाही प्रिया म्हणते व्हिडिओ मध्ये काय आहे, व्हिडिओ काढतोय ते त्याला. मग तर बघू, लय प्रयत्न समजावून सांगण्याचा करणार आहे बघा राधाताईचाला. मी तर वाटतं 100% माझ्या मनाने मी तर घेऊन येणार असं मला खात्री आहे. माझ्या मनाला तर वाटतं मी त्यांना घेऊनच येणार असं बरं बघू काय होतंय ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळेलच. तर मित्रांनो, सपोर्ट करता तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. लहान भाऊ आहे म्हणून समजा. मागचं काही व्हिडिओ चालले नाहीत माझं एक काय तुम्ही बरं असू द्या. व्हिडिओ काय चालू नाही तर नाही चालू, माझं तर प्रयत्न चालूच आहेत व्हिडिओ करायचं काय करायचं, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. तर मित्रांनो चला, तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये कळलंच राधाताईचं काय होईल काय नाही. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं थांबवतो. जय महाराष्ट्र.